नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर ज्या विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास विभागामध्ये चौकीदार या पदासाठी अर्ज केला असेल, तर त्यांची जी काही लेखी परीक्षा होणार आहे, तर त्या लेखी परीक्षेसाठी येतील असे संभाव्य प्रश्न, त्यासोबत ग्रुप डीच्या लेव्हलचे जे काही प्रश्न आत्तापर्यंत परीक्षेत विचारलेत, अशा सर्व प्रश्नांचा अभ्यास आपण या ठिकाणी करत आहोत. सो त्याच सिरीजचा आजचा आपला हा 8वा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ज्यामध्ये काही गणित आणि बुद्धिमत्तेचे स्पेशल क्वेश्चन घेतलेत, जे की आत्तापर्यंत खूप वेळा आलेले आहेत. सो वेळ न गमावता सिरीज सुरू करूयात. त्या अगोदर नवीन असाल, सगळ्यात पहिलं सबस्क्राईब करून घ्या आणि या परीक्षेसंदर्भात काही डाऊट वगैरे असतील तर अवश्य मला कळून द्या. कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ऑन आहे. ओके. सो बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, की दोन संख्याचा लसावी 480, तर मसावी जो आहे तो 12 आहे. तर एक संख्या 96 असेल तर दुसरी संख्या काय असेल? तर सगळ्यात पहिलं बघायला गेलं, आता बघा, आपल्याला दिलंय लसावी, आपल्याला दिलंय त्यानंतर मसावी. ओके. त्यासोबत आपल्याला एक संख्या या ठिकाणी दिलेली आहे. आता जर तुम्ही मसावी काढत बसाल, त्यानंतर त्याच्यानंतर वेगळी संख्या काढत बसाल, तर ते तुमचं म्हणजे योग्य असा नेम लागणार नाही. ओके. सो सगळ्यात पहिलं एक शॉर्ट ट्रिक वगैरे तर तुम्हाला माहिती असू द्या सगळ्यांना, की जी काही पहिली संख्या असते, ओके, पहिली संख्या गुणिले जवळपास दुसरी संख्या आणि या दोघांचा जो काही गुणाकार असतो, तो स्पेशली करून कोणाच्या बरोबर असतो? जे काही लसावी असते, लसावी आणि दुसरी म्हणजे मसावी, तर या दोघांच्या गुणाकाराच्या बरोबर या दोघांचा गुणाकार असतो. हे लिहून घ्या. यावर तुम्हाला लसावी मसावी काढा या टाईपचा क्वेश्चन त्या ठिकाणी दिसून येतो. तर आता इथं बघा, पहिली संख्या आपल्याला दिलंय 96. सो 96 या ठिकाणी ठेवा. त्यासोबत आपल्याला दुसरी संख्या काढायची आहे, त्याच्यामुळं एक्स माना आणि लसावी आपल्याला दिलंय 480. ओके. परत गुणिले किती, मसावी किती आहे 12. ओके. तर या सर्वांचा एक पद्धतीनं गुणाकार करा. हे एक्स ॲज इट इज जशाच तसं ठेवा. हे गुणिले इकडं जर घेतलात 96, तर हे काय 480 जशाच तसं इकडं आहे गुणिले 12 आणि हे इकडं आलं म्हणजेच हे काय जातं, हां, भागाकार यांना भागावं लागतं. ओके. 96. ओके. तर आता बघा, स्पेशली करून बघायला गेलं तर इथं याचा जो काही गुणाकार वगैरे आहे तो करा. जसं की आता याच्यामध्ये या दोघांचा गुणाकार करून याच्याने भाग द्या, अथवा जमलं तर 12 ने भाग द्या. जसं की 12 एक 12 घ्या. त्यानंतर इथं 12 अटी 96. ओके. आणि जे ॲज इट इज बघायला गेलं तर 480 भागिले काय आलं 8 करा. ओके. तर अटी अटी सॉरी 6 आठे 48 होतील ना, तर 6 गुणिले 8 48 आणि 0 दशास तसा. म्हणजेच आपलं काय आलं, एक्सची व्हॅल्यू 60 आली, त्याच्यामुळं जी दुसरी संख्या असेल ती काय असेल 60 असेल. ओके. तर हे याचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर सी जे आहे ते आपलं आन्सर या ठिकाणी असेल. ओके. सर, अशा सिंपल कॉन्सेप्ट आहेत जे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आणि परत परत सांगतोय, तुमचा पेपर ऑनलाईन होणार आहे CBT फॉर्मॅटमध्ये. सो आमच्या टीमनं जसा तुमचा पेपर होणार आहे तसा डेव्हलप करून दिला आहे. स्टडी विथ गुरु नावाचं ॲप आहे. त्या ठिकाणी ऑलरेडी तुम्हाला ऑनलाईन पेपर मिळाला आहे. त्याच्यामध्ये परीक्षेपर्यंत तुम्हाला पेपर मिळत जातील, जे जे आवश्यक असतील ते. 100 प्रश्नाचा ऑनलाईन पेपर आहे. सो लवकरात लवकर जाऊन सगळ्यांनी सोडवा. बॅच वगैरे जॉईन केली नसेल, जॉईन करून घ्या. परत दुसरा प्रश्न आपल्याला काय विचारलंय, आता थोडंसं गणित आणि बुद्धिमत्तेचं आहे. तर इथं थोडंसं किचकट वाटतो, कारण का, आता बघायला गेलं तर एचा जो काही अनुक्रमांक आहे ABCDमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. डब्ल्यूचा जर विचार केला तर डब्ल्यूच्या बाबतीत एक पद्धतीनं कितवा आहे 23वा आहे ना. हां. तर ॲज इट इज बघायला गेलं, एक मिनटं, हां चालेल, पुढून म्हणतोय. ओके, मागून नाही आहे, पुढून. तर या दोघांची जर बेरीज केलात तर किती येतं, जवळपास 24 येतं. ओके. त्याच पद्धतीने इथं बघा, सीचा अनुक्रमांक पुढून कितवा आहे, तिसरा, आणि टीचा कितवा आहे, 20वा आहे, पुढून म्हणतोय. या दोघांची जर बेरीज केलात तर तुम्हाला किती येईल, 23 येतं. ओके. एक मिनटं इथं लिहूयात. हां. तर बघा, एचा जो आहे तो
पुढून कितवा क्रमांक आहे, पहिला आहे. आणि याच्यामध्ये प्लस करा डब्ल्यूचा क्रमांक कितवा आहे, एक पद्धतीनं पुढून सांगतोय 23वा आहे. या दोघांची जर बेरीज केलात क्रमांकाची तर 24 येतं. त्याच पद्धतीनं टीचा क्रमांक किती आहे, 20 आहे. याच्यामध्ये ॲड करा हे सीचा क्रमांक किती आहे, ओके. सीचा क्रमांक ॲज इट इज 1 मिनटं 3 आहे ना, पुढून ओके. तर या दोघांची बेरीज केला तर 23 येतं. त्याच पद्धतीनं ईचा क्रमांक किती आहे, ईचा क्रमांक बघायला गेलं तर पुढून कितवं येतं, आय थिंक 5वं ना. हां, तर 5वा क्रमांक याचा ईचा आहे. त्यासोबत क्यूच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर क्यूचा पुढून कितवा क्रमांक आहे क्यूच्या बाबतीत, तर ते आहे 17वा, ओके. तर 17 आणि 5 22 होतात, ओके. तर या दोघांची बेरीज झाली 22, इथं लिहा. परत यांचा क्रमांक कितवा आहे, यांचा क्रमांक पुढून आहे 14वा, ओके. त्यासोबत इथं जी दिले, जीचा क्रमांक किती आहे पुढून, तर 7 आहे ना. तर 14 आणि 7 21 होतात. म्हणजेच त्यांनी काय केलं, या दोघांची बेरीज 21 आली, ओके. या दोघांची बेरीज किती यायला पाहिजे, 20. या दोघांची 19. आता या दोघांची किती यायला पाहिजे, 18, ओके. सो 18 कितव्या क्रमांकाच्या अंकांची येते, तर बघा सिंपल कॉन्सेप्ट याच्यामध्ये बघायला गेलं तर जे ई आहे, ओके. सगळ्यात पहिलं ईचा क्रमांक घ्या, ओके. ईचा क्रमांक किती आहे, 5. आणि यमचा क्रमांक किती आहे, यमचा क्रमांक आहे एक पद्धतीनं 13वा ना. हां, तर या दोघांची बेरीज किती झाली, 18. त्या ठिकाणी तुमची बेरीज या ठिकाणी होते, ओके. सो याच्यामध्ये बघायला गेलं तर ई आणि यम जे असतील ते ऑप्शन आपले बरोबर असतील, ओके. ई आणि यम, ओके. हां, तर लक्षपूर्वक नोट डाऊन करा, हेही येईल त्याच्यामध्ये काही अडचण नाही आहे. 2 ऑप्शन चुकीने पडले, पण लक्ष ठेवा याच्यामध्ये अजून एक आहे. आता इथं जर बघायला गेलं तर तुम्हाला 2 ऑप्शनांची बेरीज याचीसुद्धा 18 येते आणि याचीसुद्धा 18 येईल. पण हे दोन्ही उत्तर बरोबर असतील का, नाही. यातला एकच उत्तर बरोबर असेल. ते कसं बघा, इथं ए घेतलंय, याच्या इथं काय घेतलं, इथं आतमध्ये बी सोडून इथं सी आला. परत सी मधला हा डी गॅप दिला, इथं ई आला. त्यानंतर ई मधला एफ गॅप दिला, इथं जी घेतला. जी पासून एच इथं गॅप दिला, आय घेतला. आय पासून इथं जे सोडला, के घेतला. आणि के मध्ये के इथं यल सोडा आणि इथं काय येईल, यम येईल. म्हणजे वरच्या रकान्यामध्ये काय येईल, यम आपलं उत्तर येईल. त्याच्यामुळे ॲक्युरेट आन्सर हे आपलं असेल, ओके. तर असं तुम्ही गोंधळून जाता. त्यामुळं जेवढं होईल तेवढं इन डिटेलमध्ये प्रॅक्टिस करा. सोपी प्रश्न असतात, पण गडबड गोंधळामध्ये काय करता तुम्ही, पटपट उत्तरं देण्यावर भर देता. त्यामुळे ते चुकतात, ओके. सो व्यवस्थित नोट डाऊन करा सगळ्यांनी. परत पुढं बघा, आता काही जीकेचे आहेत. केंद्र शासनानं जे आहे ते महाराष्ट्रातल्या एकूण 47 आदिवासी जमातीपैकी कोणत्या 3 जमातींना अतिमागास जमाती म्हणून घोषित केलं आहे. तर ते जे आहे ते जवळपास कातकरी, कोलाम आणि मांडिया गोंड, ओके. या ज्या आदिवासी जमाती आहेत यांना या ठिकाणी याच अतिमागास जमाती किंवा एक पद्धतीनं PVT ग्रुप म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं, ओके. PVTG. तर हे थोडंसं लक्षात ठेवा, हे त्यांनी घोषित वगैरे केलेलं आहे, ओके. हां, बाकी आता बघायला गेलं तर तो घोड्यास पळवतो या वाक्यातील क्रियापदाचा उपप्रकार सांगा. तर मी तुम्हाला ऑलरेडी जी काही चौकीदारची बॅच आहे, ओके, यशस्वी भव नावाची, तर त्या बॅचमध्ये क्रियापद नावाचा आपला टॉपिक झाला आहे. त्याचे जेवढे काही प्रकार आहेत ते मी ऑलरेडी सांगितलेत. सो ज्यांनी कुणी बॅच जॉईन केली असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये मला कमेंट करून द्या, ओके. सगळ्यात सोपा प्रश्न तुमच्यासाठी सोडतोय, ओके. परत गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे कोणता घटक असतो किंवा कुठला असा वायू त्या ठिकाणी असतो, तर गोबर गॅसमध्ये बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात आढळणारा हा मिथेन गॅस असतो. याचं प्रमाण जे आहे ते 65% जवळजवळ याचं प्रमाण त्या ठिकाणी असतं. किंवा याचं जे सूत्र आहे CH4 या नावानं त्याला ओळखलं जातं. हा की ज्वलनाला मदत वगैरे करतो, ओके. सो लक्षात ठेवा. बाकी बघायला गेलं तर
ओझोनला आपण O3 या नावानं ओळखतो, जो की तुमच्या त्याला आपण म्हणू शकता स्थितांबर जो आहे, ओके, स्थितांबर या थरामध्ये हा आढळतो, ओके. आणि सूर्यापासून जे काही येणारे अतिनील किरणं आहेत त्यांच्यापासून पृथ्वीचं रक्षण करण्याचं काम हा त्या ठिकाणी करत असतो. परत कार्बन डायऑक्साईड जो आहे तो हा सुद्धा या गोबर गॅसमध्ये असतो. एक पद्धतीनं 30 ते 40% ओके याचं प्रमाण वगैरे असतं. बाकी नायट्रोजन बघायला गेलं तर नायट्रोजन जे आहे ते आपलं जे काही एकूण हवा आहे तर त्या हवेमध्ये 78% प्रमाण या नायट्रोजनचं त्या ठिकाणी आहे, ओके. परत महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे आहे ते कुठल्या काव्यरचनाची रचना केली, तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी वेगवेगळी ग्रंथ लिहिली. त्यांच्या वैचारिक विचारानुसार त्यांनी वेगवेगळ्या घटकांची रचना केली. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, यातलं जे आहे ते अखंड नावाचा जो काही प्रकार आहे तो त्यांनी या ठिकाणी रचलाय. वेगवेगळे अखंड आहेत, जसं की मांगभट नावाचा एक तुम्हाला उदाहरण देतो, ओके. मांगभट नावाचा तर ते त्यांचा त्याला आपण म्हणू शकता की तो अखंड वगैरे आहे. त्यासोबत त्यांनी वेगवेगळी ग्रंथ वगैरे लिहिलीत, जसं की सार्वजनिक, ओके, सत्यधर्म वगैरे. त्यासोबत इशारा नावाचा लिहिलाय, त्यानंतर गुलामगिरी नावाचा लिहिलाय. खूप सारी पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत, खूप सारी महत्त्वाची कार्य त्यांनी केलेली आहेत. सो यांच्याबद्दल माहिती सगळ्यांनी काढा आज, ओके. परत खालीलपैकी वेगळा घटक ओळखा. परत गणित आणि बुद्धिमत्तेचा प्रश्न आलाय. तर इथं बघा सिंपल पद्धतीनं काय दिलंय आपल्याला की बी पासून ई, ओके, BEH याच्यामध्ये बघा काय फरक वगैरे असेल. तर बीचा अनुअंक आहे 3, ओके. 3 पासून सॉरी बी ABCD मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. हां, तर बी जे आहे ते दुसऱ्या क्रमांकावर आहे, ओके. इथून जर घेतलात पुढं गेलात, ओके, ABCDE म्हणजे ई हे 5व्या क्रमांकावर आहे आणि ई पासून एचचा क्रमांक जर बघितलात तर ते कितव्या क्रमांकावर आहे, 8व्या, ओके. तर हे कशात झालं, BEHचं झालं, ओके. त्याच पद्धतीनं HKN संदर्भात बघा, एचचा क्रमांक आत्ताच आपण पाहिला, एचचा क्रमांक 8 आहे, ओके. त्यानंतर केच्या बाबतीत बोलूयात, केचा क्रमांक किती आहे, 11 आहे. आणि परत एनचा क्रमांक किती आहे, 14 आहे, ओके. तर हे काय झालं, हे झालं HKN संदर्भात, ओके. म्हणजे यांच्यामध्ये 3-3चा फरक आहे. 8मध्ये 3 मिसळलात 11 येतं, 11मध्ये 3 मिसळलात 14 येतं. त्यासोबत 2मध्ये 3 5 आणि 5मध्ये 3 8, म्हणजे हे दोघं समान आहेत, ओके. परत अजून बघायला गेलं तर टीचा क्रमांक किती आहे, ओके. टीच्या बाबतीत बोला, टीचा क्रमांक आहे 20वा, ओके. तर 20मध्ये 3 ॲड केलं तर तुम्हाला 23 मिळतं. 23 हा कितवा क्रमांक आहे किंवा कोणाचा आहे, तर डब्ल्यूचा आहे, ओके. आणि डब्ल्यूमध्ये परत 3 ॲड केलात तर तुम्हाला काय 26 मिळतं. 26 जे की झेडचं आहे, ओके. तर हे कोणाच झालं, TWZ, म्हणजे हे तिघही एकसारखे आहेत. त्याच्यामुळे आपला जो काही शेवटचा घटक असेल ते आपलं उत्तर असेल, डोळे झापून, ओके. हां, बाकी अदर लॉजिक लावत नका बसू. परत प्रवरा नदीवर भंडारदरा नावाचं जे धरण आहे ते कुठल्या नावानं ओळखलं जातं, तर प्रवरा नदीवर जे भंडारदरा नावाचं डॅम आहे त्याला विल्सन डॅम या नावानं ओळखतात, ओके. हा डॅम महाराष्ट्रात पूर्णपणे प्रसिद्ध आहे, जो की एक पद्धतीनं 1910 ते 1926 दरम्यान बांधण्यात आला आहे हा डॅम, ओके. 1910 पासून ते 1926 मध्ये याचं बांधकाम वगैरे करण्यात आलेलं आहे, जे की त्या कालावधीमध्ये जे लॉर्ड विल्सन यांनी हे बांधकाम केलेलं आहे. आणि याचाच जो काही जलाशय आहे तर त्या जलाशयाला आर्थर लेक म्हणून ओळखलं जातं, ओके. आर्थर लेक हे थोडंसं लिहा जमलं तर, ओके. बाकी बघायला गेलं तर जॅक्सन लॉर डॅम असा कुठलाही डॅम भारतामध्ये नाही आहे, ओके. नाथसागर बघायला गेलं तर हे आहे छत्रपती संभाजीनगरचं जे पैठण इथं जायकवाडी नावाचं जे धरण आहे ना, तर त्या जायकवाडी धरणाच्या जलाशयाला हे नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. सो हाही पॉईंट त्याच्यामध्ये इन्क्लूड करा. परत याच्यामध्ये
खालीलपैकी कोणास रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक मानले जाते? तर रोजगार हमी योजनेचे जे प्रवर्तक आहेत त्यांचं नाव आहे विठ्ठलराव सखाराम पांगे. ओके, हां, वि.स. पांगे त्यांना आपण म्हणतो. सो लक्षपूर्वक नोट डाऊन वगैरे करून घ्या. यांना जे आहे ते आपल्या महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेचे जनक प्रवर्तक म्हटलं जातं. ओके, हां, त्यांनी काय केलं की 1965 मध्ये ओके हीच रोजगार योजना ओके तासगाव तालुक्यात त्यांनी एक पद्धतीनं चालू केलेली आहे. ओके, हां, त्याच योजनेवरून केंद्र सरकारनं देशभरात मनरेगा नावाची जी योजना आहे ओके मनरेगा, तर याच योजनेचा या ठिकाणी तो एक भाग आहे. बाकी बघायला गेलं तर मधु लिमये, तर हे जे आहे ते भारतातले प्रमुख असे थोर समाजवादी नेते, स्वातंत्र्य सैनिक आणि संसदपटू वगैरे म्हणजेच त्यांनी संसदेचे सदस्य वगैरे ते आहेत. ओके, होते. आणि बाकी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या बाबतीत सांगायला गेलं तर हे आपल्या भारतीय कामगार संघटनेचे जनक आहेत. ओके, हां, आणि स्पेशली करून यांनी काय रविवारची पगारी सुट्टी त्या ठिकाणी मिळून दिलेली आहे. बाकी हा वाला प्रश्न तुमच्यासाठी आहे. इथपर्यंत आला असाल सो सगळ्यांनी कमेंट करा. अशाच पद्धतीची सिरीज आपण कंटिन्यू करूयात. जेवढे तुमचे जास्त कमेंट येतील तेवढे. ओके, बाकी ज्यांनी कोणी बॅच जॉईन केली नसेल बॅच जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट पेपर वगैरे सगळं अपलोड त्या ठिकाणी होत आहे. बाकी तुम्हाला भेटतो पुढच्या भागात. धन्यवाद.